हिंदू धोक्यात आलाय हा गेल्या 10 वर्षातला परिपाक आहे. उद्धवजी आणि राजजी, तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न आहे. पण दोघं एका वेळेला माईकवर बोलू आणि मुंबईच्या निवडणुकीमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाने एंट्री घेतली हे आम्हाला काल डोममध्ये दिसलं. मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणतायत की जो न्यूयॉर्कचा महापौर झालाय झोराम ममदानी, त्यांनी उमर खालिदला सपोर्ट केला आणि त्या उमर खालिदच्या सभेमध्ये जी मुंबईत होणार होती तिथे आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्षाची लोक गेलेली होती. त्यांचं म्हणणं आहे की मुंबईचं आम्ही ममदानीकरण होऊ देणार नाही, मुंबईचा न्यूयॉर्क होऊ देणार नाही, मुंबईचा रंग आम्ही बदलू देणार नाही. कोण बोललं? हे सगळे भाजपचे पदाधिकारी आणि मुंबई अध्यक्ष बोलतायत. चाटम नाही काय, मला ऐकायला नाही आलं. माईक घ्या ना जरा. चाटम. उद्धवजी, मुंबईची निवडणूक आली की उद्धवजी मुंबईची निवडणूक आली की मुंबई तोडली जाणार अशी चर्चा सुरू होते. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं असं मी आपल्याला विचारतो. याचं कारण म्हणजे काल मुख्यमंत्री म्हणाले की मी मुंबईत वरून डोळे फाडून फाडून बघितली, कुठेही मला सरकलेली दिसली नाही आणि जे सातत्याने अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करतात त्यांची बुद्धी सरकलेली आहे. मुंबईकर येत्या निवडणुकीत आणखीन काहीतरी त्यांचं फाडणार आहे. दुसरा मला राज ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे. राज साहेब, काल मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे. याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? ढाण्या वाघ असं देखील म्हणाले. राजसाहेबांकडून उत्तर अपेक्षित आहे. ठाण्या पण नाही तर ढाण्या कुठून येणार? मला उद्धव